निवडून येणारा उमेदवार हा कामाचाच पाहिजे. विरोधकांचं काही इथे नाही चालणार. कोण बाजी मारला थोडं यड्रावकर रस्ते झाले, गटरे झाले, भरपूर काम कोणाच्या माध्यमातून? यड्रावकरच्या मध्ये. आमदार यड्रावकरांनी जे निधी जो आणलेला आहे आपल्या शिरोळ तालुक्याला, त्याचा टोटल जर विकासनामा बघितला तर आम्ही कौल तर यड्रावकर साहेबांनाच देणार. कोणाच जोर आहे इकडे? इकडे शिट्टी जरूर आहे. राजश्री शाहू विकास आघाडीचा कौल चांगला आहे. यड्रावकर साहेबांनी आणि खासदार साहेबांनी आमच्या गावचा विकास चांगला केलाय, त्यामुळे त्यांचा जोर आहे. आता यड्रावकर साहेबांची कामं भरपूर गावात झाली तिथं, त्यामुळे शेट्टी निवडून येणारच. विकास कामं बघायला गेलं तर राजश्री शाहू आघाडीकडून आमदार यड्रावकर साहेब यांची विकास कामं खूप झालेले आहेत. आमच्या गावामध्ये जवळजवळ 25 कोटी रुपयेपर्यंतची विकास कामं झालेली आहेत. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींची रणधुमाळी आपण बघताय, चांगलीच तापलेली दिसून येत आहे आणि शेवटची प्रचाराचे 2 दिवस आहेत. उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे. मग नेमकं उमेदवारांची धाकधूक का वाढलेली आहे ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. आपलं विजन लोकांना समजावून सांगत आहेत आणि मग मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, मतदारांच्या मनात काय अपेक्षा आहेत, विकास कामं कशी झालेली आहेत, समस्या काय आहेत, ते आपण केके न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी सध्या उभा आहे यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या टाकवडे या गावामध्ये. इथं पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेचे आरक्षण जे आहे ते ओबीसी महिला असं या ठिकाणी हे आरक्षण पडलेलं आहे. आणि मग नेमकी या मतदारसंघामध्ये कशी लढत होणार, पाहायला गेलं तर तिरंगी लढत होते. एकीकडे राष्ट्रीय शाहू विकास आघाडी, भाजप आणि महाविकास आघाडी. आणि मग नेमकं पारडं कोणाचं जड दिसतंय इथल्या या लोकांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. काय म्हणतात इथले लोक, बघूया. काय सांगाल, काय होणार मतदारसंघात? मला काय, आता आपण मतदान करायचं अशी करायचं. कसं पाहिजे उमेदवार निवडून येणार? उमेदवार चांगला पाहिजे, काम व्हायला पाहिजे गावातली. काम व्हायला पाहिजे. काय कामं झालंच नाही इकडे? अजून तर तशी दिसून आली नाहीत. बघू आता चांगला उमेदवार कोण बघू. कोणाचं वारा दिसतंय इकडे? तसं आता सगळ्यांचं वार आहे. पारडं कोणाचं वाटतंय? पारडं काय, आता लोकांचा कल जाईल तसं तिरंगी पारडं. लढत आहे. होय, तिरंगी कोणतं लढत असणार की जरा यात? असणार. चढ असणार कोणतं? चढ कोण असणार. आहे? तसं काय सांगता येत नाही. का बरं? लोकांच्या ह्याच्यावर आहे, कशावर? लोकांच्या मनावर आहे. मनावर आहे. तिरंगी लढत बाजू कोण मारला? शेती करताय आम्ही, कसा पाहिजे तुम्हाला निवडून येणारा उमेदवार? कामं करणारा पाहिजे. कामं करायला पाहिजे. आता जी निवडणुकीला राहतात बघा, ते कामं करणार आहेत काय? आहेत ठराविक, आहेत ठराविक नाही. बरं. काय कामं झाल्या तिकडं? नाही झाल्यात, भरपूर झाले. काय काय झालं? रस्ते झाले, गटरे झाले, बरं. भरपूर काम झाले. कोणाच्या माध्यमातून? यड्रावकरच्या माध्यमातून. यड्रावकरांच्या माध्यमातून. बरं. मग लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतील? कामाच्या गोष्टीचा विचार करून मतदान करणार. कामाच्या गोष्टीचा करतील. कामच बघतील का आणि काय बघणार? नाही, कामच बघणार. बर. पक्ष, उमेदवार, माणूस काय काय बघणार? काय ते काय नाही बघणार, काम कामाच्या बघणार. कामच बघणार. काम करणाऱ्या पाठीशी राहतील. राहणार घे. बरं. कोण बाजी मारला वाटतं? यड्रावकर यड्रावकर. कशामुळं? कामाच्या ह्याच्यावर. कामाच्यामुळं. पण आता यड्रावकर उमेदवार नाहीत, उमेदवार खाली वेगळे आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदला. मग नेत्याला बघून मतदान करणार का उमेदवाराला बघून मतदान करणार? उमेदवाराला बघून मतदान करणार. त्या उमेदवारांचा काय संपर्क आहे लोकांच्या बरोबर? आहे की. आता तुम्ही म्हणलात की आता यड्रावकर बाजी मारणार, पण तिरंगी लढत आहे. महाविकास आघाडी विरोधात आहे, भाजप विरोधात आहे, ते पण तुल्यबळ आहेत. त्यांच्या आव्हानासमोर टिकणार का यड्रावकर? टिकणार घ्या. टिकणार. त्याच्या कामामुळे. कामामुळे. निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बऱ्याच वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 9-10 वर्षानंतर निवडणुका होतात. काही काय प्रशासक होतं. प्रशासक बरोबर वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतात? ते निवडणुका का चांगल्या वाटतात, तर जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या जनतेपर्यंत हे उमेदवार जे लोक आहेत ते पोचून सर्वसामान्य लोकांना काय गरज आहे कळण्यासाठी उमेदवारच पाहिजे. प्रशासक उपयोगाचं नाही आहे यामध्ये. त्यासाठी उमेदवार निवडून येणंच गरजेचं आहे. एवढंच. म्हणजे निवडणुका महत्वाच्या वाटतात. निवडणुका महत्वाच्या. मग आता कसा पाहिजे आता आपल्याला निवडून येणारा उमेदवार? निवडून येणारा उमेदवार हा कामाचाच पाहिजे. आणि माननीय श्री राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार साहेब यांनी जे या शिरोळ तालुक्यामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या आज राजश्री शाहू विकास आघाडीमधून त्यांनी जे 7 जिल्हा परिषदचे उमेदवार आणि 14 पंचायत समितीचे जे उमेदवार उभा केलेले आहेत, हे सर्वजण सक्षम आहेत. आणि त्यांना यड्रावकर साहेबांची मोठी साथ असल्यामुळं येत्या ह्या पंचायत समिती व जिल्हा परिषदला जे काही सगळे उमेदवार त्यांचे राहिलेले आहेत, हे सर्वजण निवडून येणार आणि तालुक्याचा विकास त्यांच्यामुळे खूप झालेला आहे आणि इथून पुढे होत राहणार. तुम्ही कार्यकर्ते म्हणून सांगायला लागलाय काय? आम्ही कार्यकर्ते म्हणून नाही, आम्ही गेलेले 5 वर्ष आणि आता जे चालू आहे हे सर्व पाहता आमदार यड्रावकरांनी जे निधी जो आणलेला आहे आपल्या शिरोळ तालुक्याला, त्याचा टोटल जर विकासनामा बघितला तर आम्ही कौल तर यड्रावकर साहेबांनाच देणार. कारण की
याच्या अगोदर देखील एवढी विकास कामे झालेली नव्हती आणि अजून तरी आम्ही बघतोय इथून पुढे त्यांच्या जे मार्गदर्शनातून होणार आहे हीच विकास कामं होणार. आता यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघात काय चित्र दिसतंय सध्या, राजकीय चित्र काय आहे यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघात? यड्राव राजकीय तसं बघायला गेला तर आमचं राजश्री शाहू विकास आघाडीचा कौल चांगला आहे आणि मतदारांचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. कशामुळे कौल चांगला आहे असं म्हणताय, काय केलं असं राजकीय? राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचे कामाचा आम्ही जाहीरनामा घेऊन फिरत आहे आणि इथून पुढे होणारा देखील कामाचा आम्ही जाहीरनामा घेऊन फिरत आहे. कामं राजेंद्र पाटील यड्रावकरने केलं आणि या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत मग त्यांच्या उमेदवार वेगळे आहेत, ते उमेदवार वेगळे आहेत. मग लोक आता नेत्याचं काम बघणार का उमेदवाराचं काम बघणार? नाही नेत्या आता जे उमेदवार काम करणार आहेत हे नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहेत ना. त्यामुळं नेत्यांनी काम केलेलं आहे त्याचा जाहीरनामा हे घेऊन त्याचा सपोर्ट घेऊनच हे पण काम करणार आहे. विरोधकांचं काय आव्हान वाटतं की नाही निवडणुकीत? विरोधक सुद्धा तगडे आहेत, तुल्यबळ आहेत, त्यांचं काय आव्हान वाटतं की नाही? असणार त्यांचं देखील काम असणार, त्यांनी देखील तसं प्रयत्न करणार. पण एकंदरीत बघायला गेला तर यड्रावकर साहेबांचं काम आहे आणि आमचं कामच बोलते. त्यांच्या आव्हानासोबत टिकणार का मग यड्रावकर साहेब? टिकणार. टिकणार. हो. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? टाकोडे. टाकवडे. हा. काय निवडणुका लागल्यात, कोणाच जोर आहे इकडे? इकडे शिट्टीचा जोर आहे. चिठ्ठीचा? होय. का हो, कोण आहे उमेदवार? आमचे बंटी पाटील आणि कोळी वहिनी जोर आहे. जोर आहे. कशामुळे जोर आहे? कारण इंदिरा यड्रावकर साहेबांनी आणि खासदार साहेबांनी आमच्या गावचा विकास चांगला केलाय त्यामुळे त्यांचा जोर आहे आणि दोन्ही उमेदवार निवडून येणार हे मी निश्चित सांगतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द बोलून. काय विकास केला असं? आमच्या गावचे रस्ते चांगले केलेत आणि आमच्या गावचा विकास चांगला केलात त्यामुळे त्यांना मी भरभरताना मत टाकीन आणि भरभरताना गुलाला हे करेन. विकास आहे का नुसतं कागदावर आहे आहे? की हाय विकास चांगला आहे आमच्या गावचा प्रत्यक्षात झालाय? प्रत्यक्ष झाला. पण विरोधकांचं आव्हान वाटत नाही का मग तुम्हाला? नाही वाटत. का बरं? विरोधक सुद्धा तगडे आहेत की तुल्यबळ आहेत? आमच्या गावचे विकास ते ज्यांनी केला त्यांनाच आम्ही हे करणार. बर. विरोधकांची पण कामं आहेत की चांगली? त्यांनी पण चांगली कामं केलं. आमचे जे काम केलं त्यांच्या पाठीमागे फिरणार. लोक आता मग निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? शिट्टीचा विषय करणार ना. काय बघून मतदान शाहू करणार? विकास आघाडीचं काम बघून मतदान करणार, पक्ष बघून करणार, नेता बघून करणार, काय बघून मतदान करतील? काम बघून मतदान करणार नाही लोक. काम बघून मतदान करणार. हा. कोणाचा प्रचार आहे माता इकडे जोरात? इकडे बंटी साहेबांचा प्रचार आहे आपल्या इथे भागात. बर. कुठल्या पक्षाचे आहेत ते? ते शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार आहेत, बर यड्रावकर गटाचे आहेत. बर. काय वातावरण आता जिल्हा परिषदला इथं मतदारसंघात? जिल्हा परिषदला पॅनल टू पॅनल मतदान आहे शिट्टी हा. रंजना वहिनींना हा. आणि पंचायत समितीला बंटी साहेबांना मतदान आहे शिट्टी. का बरं? काय केलं असं यांनी पॅनल मतदान करायला? आता हे यड्रावकर साहेबांची कामं भरपूर गावात झाली तिथं. रस्ता म्हणा किंवा लाईटी म्हणा किंवा पाण्याची व्यवस्था म्हणा असं भरपूर कामं प्रकाश पाटील साहेबांनी केलेले आहेत तिथं गावात. त्यासाठी पॅनल टू पॅनल मतदान गावात आहे. पण यड्रावकर साहेबांनी कामं केलं म्हणताय तुम्ही, पण उमेदवार आताही वेगळे आहेत, नवखे आहेत. हा. मग यड्रावकर साहेबांच्या कामावर लोक उमेदवारांना स्वीकारणार काय उमेदवारांचं काम बघणार? यड्रावकर साहेबांच्या कामावर पण म्हणा कारण बंटी साहेबांचं पण काम गावात भरपूर आहे किंवा बंटी साहेबांच्या वडिलांचं काम पण भरपूर गावात आहे. त्यामुळं पंचायत समितीला बंटी साहेबांचं फिक्स. जिल्हा परिषद उमेदवारांनी काय केलं? ते आधी पण उमेदवार राहिले जिल्हा परिषदेचे राहिलेले आहेत, त्यांचं पण भरपूर काम आहेत शेड्यूल मध्ये. आपल्या गावात पण करतील आता इथून पुढे निवडून आल्या तर. आता तुम्ही म्हणताय की पॅनल टू पॅनल निवडून येणार म्हणताय तुमच्या शिट्टीच्या शिट्टा. हा. मग विरोधक सुद्धा तगडे आहेत, तुल्यबळ आहेत, त्यांचं काय आव्हान वाटतं की नाही? असं आव्हान आम्ही किती पण आव्हान आली तर आम्ही त्यांना चितपट केलेलं आहे. हा. त्यामुळं शिट्टी निवडून येणारच आणि पॅनल टू पॅनल येणार निवडून. लोक आता कुठल्या गोष्टी बघून मतदान करतील? काम बघून, नेता बघून, पक्ष बघून? आणि आता काम बघून लोकांचं कल वळतंय कामावर, त्यामुळे काम बघून मतदान करणार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर. काही का प्रशासक होतं हा जिल्हा परिषदेवरती आणि आता निवडणुका लागल्यात. काय चांगलं वाटतं? निवडणुका चांगल्या का प्रशासक चांगले? खरं बघायला गेलं तर निवडणुका चांगल्या, कारण लोकांचे प्रश्न हे लोकांमध्ये राहणारा प्रतिनिधीच मांडू शकतो. प्रशासकीय अधिकारी हे थोडस म्हणजे अभ्यास करून त्यांनी पद मिळवलेलं असतं, पण त्यांनाही काही बंधने असतात. ते सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. जनसंपर्क पण त्यांचा कमी असतो. मी असं म्हणत नाही की प्रशासकीय काहीच काम करत नाही, पण प्रशासकीय लोकांना जागृत करण्यासाठी लोकप्रतिनिधी हा हवा आणि लोकप्रतिनिधी हा स्वच्छ, तरुण, तडफदार, लोकांना समजून घेणारा, मी नाही आपण सर्वजण अशी भूमिका घेणारा, अरेरावी भूमिका न घेणारा आणि विकासाभिमुख नेतृत्व असणारा हवा. या मतदारसंघात यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. हा. ओबीसी महिला असं या ठिकाणी आरक्षण आहे. काय वातावरण आहे राजकीय वातावरणात? राजकीय वातावरण तसं बघायला गेलं तर दोन्ही 3 उमेदवार आहेत आमच्या मतदारसंघामध्ये. तिन्ही उमेदवारांचं वातावरण म्हणजे तुल्यबळ आहे. पारडं कुणा जर वाटते ते मी नाही सांगू शकत. तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. विकास कामं कशा पद्धतीचे आहेत? विकास कामं बघायला गेलं तर राजश्री शाहू आघाडीकडून आमदार यड्रावकर साहेब यांची विकास कामं खूप झालेले आहेत. आमच्या गावामध्ये जवळजवळ 25 कोटी रुपयेपर्यंतची विकास कामं झालेली आहेत. प्रत्यक्षातली झालेली आहेत काय? हो झालेले आहेत.
त्याची लिस्ट आउट पण पाहिजे असेल तर ती यादी आहे आमच्याकडे. आता निवडणुकीत लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतील? लोक हा विकासाच्या मुद्द्यालाच लोक मतदान करतील. विकासाच्या बाजून राहतील. हो. कोण बाजी मारेल मग काय सांगाल? मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही आहे, पण यड्रावकर गटाची ते बाजी राहील असे वाटते, पॅनल टू पॅनल. लोक नेत्याकडे बघून मतदान करणार का उमेदवाराकडे बघून मतदान करणार? लोक नेता, काम करणारा माणूस, तरुण तरफदार उमेदवार आणि निधी खेचून आणणारा उमेदवार याच्यासाठी मतदान करतील. आता तुम्ही म्हणलात की मी कोणाचं नाव घेणार नाही, पण ड्रायव्हर गटाची बाजी होईल असं म्हणलात. पण विरोधक सुद्धा तुल्यबळ आहेत, तगडे आहेत, ते सुद्धा त्यांचे पण काम आहेत. मग विरोधकांचं आव्हान काय वाटतं की नाही निवडणुकीत ड्रायव्हर गटाला? नाही, मला नाही वाटत विरोधकांचं काही आव्हान आहे असं. का बरं? मी ग्राउंडवर राहणारा गावातील कार्यकर्ता असल्यामुळे मला एक माहिती आहे की विरोधकांचं काही इथे नाही चालणार.